नमस्कार, मी दीपा पाटील आपलं स्मार्ट वुमन मध्ये स्वागत करीत आहे। आता आपला प्रकार आहे हा रान मसाला। त्यासाठी लागणार साहित्य मी तुम्हाला सांगते। हे रान आहे। रान म्हणजे जो बकऱ्याचा लेग पीस असतो तो पूर्ण आपल्याला घ्यायचा, तो पीसेस मध्ये घ्यायचा नाही आपल्याला। त्यानंतर बरिस्टा म्हणजे जो कांदा फ्राय केलेला असतो त्याला बरिस्टा म्हणतात। टोमॅटो आहे, काजू आहे, फ्रेश क्रीम, लसूण पेस्ट, आलं पेस्ट, तंदुरीचा रंग, टोमॅटो केचप आणि दही। मसाल्यामध्ये कसुरी मेथी, गरम मसाला, मीठ, मिरची पावडर, धणे जिरे पावडर, हळद आणि गरम मसाला। आता आपण आपली रेसिपी स्टार्ट करूया। सर्वप्रथम आपल्याला एका बाउल मध्ये दही घ्यायचं आहे। दही आपण घेतलेला आहे। आता त्यामध्ये वर तंदुरीचा जो रेड रंग येतो तो घ्यायचा आहे आपल्याला। दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। दही फेटल्यानंतर हे दही आपल्याला रानला लावून घ्यायचं आहे। दुसऱ्या साइडलाही तसंच प्रकारे लावून घ्यायचं आहे। आपला मसाला लावून झालेला आहे। आता आपल्याला ही रान कुकर मध्ये ठेवायची आहे आणि एक शिट्टी काढायची आहे आणि शिट्टी झाल्यावर स्लो याच्यावर पुन्हा ती 20 मिनिटं शिजवत ठेवायचं आहे। आपलं मटण शिजत आहे तोपर्यंत आपण कांद्याची पेस्ट करून घेऊया। सर्वप्रथम आपण मिक्सरचा जार घेऊया। त्यामध्ये जो आपला बरिस्टा फ्राय केलेला कांदा आहे तो घेऊया। त्यात टोमॅटो घेऊया आणि काजूचे तुकडे। आता हे मसाला आपण चांगला पेस्ट करून घ्यायचा आहे। आपली कांद्याची पेस्ट झालेली आहे आणि मटण सुद्धा शिजवून झालेलं आहे। आता आपण यांचा मसाला कसा करायचा ते पाहू। सर्वप्रथम आपण कढई गॅसवर ठेवूया। तेल घेऊया। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घी सुद्धा वापरू शकता। एक चमचा लसणाची पेस्ट घेऊया। त्यानंतर आल्याची पेस्ट घेऊया। त्यानंतर आपण सर्व मसाले टाकूया। सर्वप्रथम हळद घेऊया। त्यानंतर धणे जिरे पावडर घेऊया। मिरची पावडर घेऊया 3 चमचे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। जेव्हा आपण हा मसाला परततो त्याच वेळेला जो मटणाचा पाणी आहे म्हणजे शिजवताना जो पाणी सुटलेला आहे तो थोडा थोडा करून टाकायचा आहे। मसाला आपला चांगला परतला गेलेला आहे। आता यामध्ये आपण जी कांद्याची पेस्ट केलेली आहे ती टाकूया। त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो केचप घेणार आहोत 2 चमचे आणि 1 चमचा कसुरी मेथी। चांगली उकळी आणायची आहे। ग्रेव्ही आपली रेडी झाली आहे। आता यामध्ये आपण रान टाकायची आहे। यावर झाकण द्यायचं आहे आणि 10 मिनिटं आपल्याला शिजवून द्यायचं आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। आपला रान मसाला तयार आहे। आता त्यानंतर आपण फ्रेश क्रीम टाकायची आहे। थोडासा गरम मसाला आणि कोथिंबीर थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। आपला रान मसाला तयार आहे। आता हा सर्विंग बाउल मध्ये काढूया आपण। वरून ग्रेव्ही टाकूया। त्यानंतर यावर थोडी कोथिंबीर टाकूया। थोडंसं फ्रेश क्रीम आवडत असेल तर। अशा प्रकारे आपला रान मसाला तयार झालेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।